मित्रांनो, लोधावड्याचं मैदान आणि लोधावड्याच्या मैदानात सावकार. आज सावकारचा एक नंबर झाला मित्रांनो. आणि म्हणजे मला वाटतं आता ही कितवा या महिन्यातला कितवा एक नंबर. ह्या महिन्यातला 9वा नाही, 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर असा हा 8वा 9वा मैदान सलग आम्ही एवढं नंबर केले 1 2 3. आणि एक आहे बरं का, ज्यावेळेस तुमचा बैल कंटिन्यू एक नंबर मध्ये आहे तेव्हा तुम्हाला लय लोकांचा फोन येणार, पण तुम्ही त्याच माणसाला तुम्ही फोन केलं बैल. म्हणजे बघा, विचार करा, प्रत्येकाचं तीच आहे. जर एक नंबर मध्ये जर असला तर माणसाला वाटतं याला मी एक नंबर मध्ये आहे, त्याला कसं देऊ. पण ज्यावेळेस आपल्या वेळ असते त्यावेळेस माणसं जाणत नाही. नाही, ही बरोबर आहे की, पण आम्ही अजून कुणाला मोठ्या बैलात आम्ही जसा एक केला सगळ्यांचा फोन येते. मुंबईसाठी फोन आलता, बरं आम्हाला मुंबईला बैल पळवायचा नव्हता त्याच्यामुळे आम्ही काय कोणासंगच गेलो नाही. सगळ्यांचा फोन आलता मोठ्या बैलवाल्यांचं. आणि अजून पण मोठ्या बैलवाल्यांचं आलं तरी पळणार, नाही आलं तरी आम्ही हाही पहिले जसं पळतो तसंच पळणार. आणि मोठ्यांच्या गाड्या मारून आम्ही आमचा बैल फक्त सिद्ध करून धावणार. म्हणजे बैलांना म्हणजे ज्यावेळेस अडचण असते त्यावेळेस लोकांना म्हणजे बैल स्वतः सिद्ध करून दावलं बैलांना. बैलानं सिद्ध करून धावलं, त्याच्यामध्ये ती काय करू शकतो हे सगळ्याला सिद्ध करून धावलं. कंटिन्यू आता मला वाटतं अकलूजचा नगरच्या सदाशिवनगरचा 1 नंबर केला का, तिथून अकलूजला 2 नंबर केला, तिथून पुढे आम्ही दुसऱ्याच्या मैदानाला 1 केला, परत जिथं झालं तिथे 1. त्या दिवशी बॅडलं आमचं की 1 केलता आम्ही किती 5 तारखेला मुळेवाडीला. परत बॅडलं की बैलाचा दुसऱ्या पाय थोडा पुढं होता फाटीच्या, त्याच्यामुळे आमचा निकाल कॅन्सल झाला. नाहीतर आम्ही अर्ध्या 1 टांग्यानं आम्ही सुट्टा 1 नंबर केला तिथं. सगळीच मोठी बैल होती. पळून एक नंबर तुम्ही पळून 1 नंबर आम्हीच केला. काय हो बैलाबद्दल काय सांगचाल, कुठनं घेतलं बैल. बैल हा वासरू लहान होतं तेव्हा घेतले अमोल खरातकोंड माळसर मधून, तर तिथून आपण ती घडवलाय. हो, आदत मध्ये भरपूर पडलं का दुष्यात. आदत मध्ये पण तेवढाच पळला, फक्त अंधारात आपण राहिलो, पैर मिळलं नाही तर दुष्यात पण तेवढाच पळला. ज्यावेळेस गेल्या वर्षी अकलूजला म्हणजे मैदान झाला अकलूजचं, त्यावेळेस गरणी राजा मिळाला आम्हाला. आणि तिथून आम्ही पुढे परत ना मग 1 केला सामन्यात बकासूर आणि चिकेच्या. तिथून आम्ही मग कडन केला पण ते. कडनं केला आम्ही ते. त्यावेळेस पण सगळी टॉपची बैल होती. काय म्हणजे एक प्रकारे राजा, एक प्रकारे म्हणायला गेलं राजा म्हणजे देव होऊन त्यावेळेस आम्हाला मिळला, आमचं नशीब त्यावेळेस. कारण कुणीच आम्हाला बैल त्यावेळेस देत नव्हतं, आपलं बैल लय पळत होता, पण आपल्याला कुणीच बैल दिलं नाही. आणि राजा त्यावेळेस आपल्याला मिळला, तर त्या माणसाचं खरंच आपल्या उपकार. आणि ती बैल आपल्याला देव म्हणून मिळाला, तिथून आपण उजेडात आलो. राजा त्याचा उपकार आहे तर त्याचा उपकारच आहे. पण हे काय बरं का, पण अनेक वेळा तुम्ही ज्यांनी दिला बैल त्याला पण भरपूर वेळा तुम्ही फोन केला तर नाही म्हणत. नाही हो, मला जरी ज्यांनी नाही म्हणले तरी सुद्धा मी त्यांना बैल देतोय अजून पण, आणि इथून पुढे पण देणार. कारण आपल्याला पळायचा आहे, खेळ आहे, खेळणारच आहे. त्याच्यामुळे कोणी नाराज व्हायचं ना, त्यांची ती त्याची इच्छा असते बैल द्यायचा न द्यायचा, आणि त्यांनी किती त्यावेळेस इग्नोर करायची त्यांची त्यांना माहित. मित्रांनो बघा, बैल असं काय नाही की बाबा टॉपच्या बैल पळतोय. बैल कंटिन्यू अंधारातल्या बैलाबरोबर पळतोय आणि 1 नंबर करतोय. असं काय नाही की बाबा 1 2 3 मध्येच असतोय बैल बऱ्यापैकी. मला वाटतं बैलानं गट काढला की सेमीला कधी मार खात नाही बैल. आज आणि सेमीला विषयच नाही. शेमीला तास आतून लागलं ना, म्हणजे आतून जरी नाही, आता बैल आपला बैल ठाम बाहेरनं पळतोय, आतला बैलानं साथ दिली ना तरी सुद्धा कडन आपण शेमी काढतोय. बेल माचीला आम्ही वजीर बरोबर कडन 1 नंबर तासानं शेमी काढला. आता त्या दिवशी 1 केला तो माऊली पण, म्हणजे आपल्या शाहरुख भाईच्या शब्दावर आपण बैल दिला. त्यांनी मी विचारलं पण नाही बैल कुठला आहे म्हणून, आणि त्यांच्या गावातलं मैदान आहे म्हणून त्यांना बैल दिला, तर तिथं आपला 1 झाला. बैल 1 नंबर मध्ये कंटिन्यू 1 नंबर मध्ये खेळतोय. पण अंधारातला दिवस आणि उजेडातला दिवस यात फरक आहे. फरक फक्त की आता सगळेजण फोन करते ते, अंधारात आपल्याला सगळ्याला फोन करावं लागत होतं, आणि आता सगळेजण फोन करते. पण आता अजून पण आम्ही असं नाही की बाबा अंधारातली बैल आहेत त्यांना कसं देऊ असं कधीच म्हणत नाही. माझं अजून पण तुम्ही बघा, अकलूज पासून कुठल्या मोठ्या बैलात पळू, अकलूज मध्ये फक्त लक्षात संघ पळलो, तिथून पुढे आम्ही कंटिन्यू अशा अंधारातल्या बैला संघ पळून 1 2 3 केलाय. तुम्ही पण मला वाटतं बऱ्यापैकी तुम्ही भोगले त्या गोष्टी की बाबा आपल्याला बैल भेटला नाही, आपला बैल म्हणजे तुम्ही आता भरपूर बैल उजेडाला येते तुमच्यामुळे. हो, भरपूर आले. गावचं मैदान म्हणलं ना, म्हणजे मी गावच्या मैदानासाठी किती भोगले हे मला माहित आहे. त्याच्यामुळे गावचं एखाद्या मैदान असलं ना, आपला जर बैल रिकामा असेल ना तर मी आवर्जून त्याला बैल देतो. कारण गावचं मैदानच्या माणसाची अपेक्षा काय असते ही मला माहित आहे चांगलं, कारण मी 2 3 वर्ष ती भोगले. काय सांगताल टीम बद्दल, काय सांगतो तुमची टीम आमची सगळी फक्त निस्वार्थी प्रेम करून बैलावर सगळी टीम झटते आमची. सुट्टी मेकर असेल, आमची सगळी धरणारी पोरं असतील, ते चैतन्य असेल, ओम असेल, माऊली असेल, सगळी पोरं ही फक्त निस्वार्थी प्रेम ह्या बैलावर करून बैला संघ. तुम्ही राजाचं नाव घेतलं तसं ज्यावेळेस तुम्ही नवीन उजेड आणलीत ना, परत तुम्ही एखाद्याला जर पायऱ्यासाठी जरी फोन केला तर ती माणसं तुम्हाला नाही म्हणणार नाही. एक प्रकारे आता तुम्हाला राजावाने फोन केला,
तर तुम्ही नाही म्हणत नाही. हो म्हणजे एक प्रकारे तुम्ही देव मानताय, तसं सावकारला सुद्धा देव मानणारी माणसं आहे ती. म्हणजे आता कितीतरी बैल सावकारना या 2-4 मैदानात बुजवतात. हो उजेडात आणलेली नाही आपल्या बैलाला मानणारी आहे ती, पण आम्ही फक्त आम्हाला उजेडात आणणारा एकच फक्त बैल, फक्त गर्णीचा राजा. बाकीचं काय आम्हाला एवढं बाकीच्या त्यावेळेस आम्ही सगळ्यांना फोन केलं पैशासाठी, पैसे बी देऊ सगळं केलं पण नाही मिळाला. एवढ्या माणसानं आपल्याला बैल मिळला आणि त्या बैलामुळे आपण उजेडात आलो. तर मित्रांनो, सावकारण राजा लोधवड्याच्या मैदानात 1 नंबर मानकरी, आणि मला वाटतं सेमी काढला त्यावेळेस लोकांनी ही 1 नंबर केलता अंदाज, मला फोन पण आलते तुम्ही आज एक करताय, म्हणलं आता काय असू द्या सगळ्याच्या. अकलूजच्या मैदानावर काय होतो किस्सा, म्हणजे कंटिन्यू अकलूजचं मैदान अनेक लोकांना म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला पायरा नाही, म्हणजे असं पण अनेक लोकांना वाटतं की याला शेवटच्या क्षणापर्यंत पायरा नाही, खोटं बोलत असतील, पण खरोखर शेवटच्या क्षणापर्यंत पायरा. बरं आता माझ्या संग जी पैर पडले ते का, आता ही लक्ष्य असेल, लक्ष्य पळा अकलूज मध्ये आपला राजू पाटीलांचा, त्यांना विचारा. सदाशिवनगरचं मैदान झाल्यानंतर मी फोन केलाय आणि पायरा त्यावेळेस घाललाय. सदाशिवनगर मध्ये आपण एवढं पडलो सगळं झालं म्हणून आपल्याला पायरा भेटला चांगला, आणि त्या माणसाचा उपकार की बाबा पहिल्या शब्दावर त्याने आपल्याला बैल दिला, नाही म्हणली नाही ती, मी मागितला बैल का डायरेक्ट त्याने दिला. परत त्याच्या आधी त्या सदाशिवनगरच्या मैदानात अक्षरशः सगळ्याच फोन केलं, टोटल सगळ्याच फोन, सगळ्याला पैसे देतो सगळं झालं पण नाही कोणी दिला. शेवटी ती भागातलं त्यांना पण पायरा नव्हता, आम्हाला नव्हता, त्यांचा पायरा अचानक असाच मोडला आणि आम्ही ते सिद्ध त्या दिवशी त्या दोन्ही बैलांनी त्या सिद्ध करून दावलं, त्यात समाधान वाटलं. आज मालकीनीला साडी घेऊन चालला, महत्वाची गोष्ट. नाही आज त्यांचं म्हणजे आता काय घरचे सगळ्याच आशीर्वादामुळे तर एवढं सगळं घडतंय. मित्रांनो धन्यवाद.